काय झालं काय झालं बरं एकदा की नाही. अकबरला ना त्याच्या खोलीमध्ये बेडरूममध्ये त्याचा एक पोपट होता. आणि तो इतका सुंदर पोपट होता की तुझ्या युनिकॉर्नला कसे मागे पिंक शेपूट असतं, डोक्यावर असे येलो आणि ब्लू आणि पिंक असे तुरे असतात, पंख वेगळे वेगळे डार्क पिंक रंगाचे असतात, तसेच त्या पोपटाला पण होते बरं का. आणि एवढंच नाही, ते पोपट अकबरशी गप्पा पण मारायचं, अकबरशी बोलायचं, गुड मॉर्निंग, सकाळ झाली असं म्हणायचं बरं का. तर अकबर रोज सकाळी त्या पोपटाशी गप्पा मारायचा चहा पिताना आणि त्याला ममम द्यायचा आणि मगच कामाला जायचा. एवढंच नाही, त्या पोपटाशी त्याला जेवण वेळेवर मिळतं का नाही, त्याची पिंजरा स्वच्छ राहतो का नाही हे बघण्यासाठी एक वेगळा माणूस ठेवला होता, जो ते करायचं सगळं काम अकबरसाठी. असे खूप दिवस अकबर त्या पोपटाशी गप्पा मारायचा आणि मग दरबारात जायचा बरं का. एक दिवस तो दरबारात गेला आणि तो गेल्यानंतर तो नोकर तिकडे आला पोपटाला खायला घालायला. बघतो तो काय, पोपट असा उताणा पडलाय, पाय आहेत हवेमध्ये, डोळे उघडे, चोच उघडी हा करून, पंख असे पडलेले साईडला नुसते, आणि तो हलत नाही आहे, डोलत नाही आहे, बोलत नाही आहे, काहीच करत नाही आहे. अरे बापरे, तो नोकर म्हणला आता हा पोपट तर गेला, पोपटाला काहीतरी झालं आणि तो पोपट तर मेला. आता माझी काही धडगत नाही बुवा, मला काहीतरी अकबर पनिशमेंट करणार, मोठी शिक्षा मिळणार मला, कारण मी त्याला सांभाळायचं होतं आणि नीट नाही सांभाळला म्हणून मला शिक्षा मिळणार. आणि दुसरा प्रॉब्लेम, अकबरला सांगायचं कसं पोपट मेला म्हणून. तो गेला बिरबलकडे. बिरबलला म्हणला, हो असं असं झालंय, अकबरचा सगळ्यात लाडका पोपट होता तो मरून गेला. बिरबल म्हटला, हो म्हटलं काय करू मी. बिरबल म्हटला, तुझा कान माझ्याजवळ ये. कानामध्ये त्याने सांगितलं, खुसफुस 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 असं कानात सांगितलं बरं का. तो माणूस गेला अकबरच्या दरबारात, पळत पळत गेला अकबरच्या दरबारात. म्हटलं, अहो अकबर महाराज, अहो अकबर बादशाह, गडबड झाली, काय झालं माहीत नाही, काहीतरी झालं. अकबर म्हटलं, काय झालं. हो तो पोपट, काय झालं पोपटाला. हो तो काही खात नाही आहे, तो काही पीत नाही आहे, तो काही बोलत नाही आहे, मग काय करतोय तो, नुसता उताणा झोपलाय, पंख फडफडत नाही, पाय हलवत नाही, डोळे बंद करत नाही, चोच अशी उघडी पडली आहे. अकबर म्हटलं, असं. हो ना, येतोच मी बघायला, थांब असं म्हटलं अकबर. ते दोघंजणं पटकन अकबरच्या खोलीत गेले. पिंजऱ्यात बघितलं तर पोपट असाच उताळा पडला होता, सकाळी पडला होता असा. त्या नोकराने बघितला तेव्हा अकबर म्हटला, अरे वेड्या, तुला कळत नाही का, हा मेलाय पोपट. नोकर म्हणला, हो पण मी जर तुम्हाला तसं सांगितलं असतं तर तुम्ही तर माझं डोकंच उडवून टाकलं असतं की नाही. म्हणून अकबर म्हटला, आता मला कळलं ही कुणाचं डोकं आहे ते, हे बिरबलने तुला सांगितलं ना असं करायला. तो म्हणला, हो. तरीच म्हटलं, असं दुसरं कोण सांगू शकतं आपल्या दरबारामध्ये. अशा तऱ्हेने त्यांनी त्या नोकराला सोडून दिलं.